मी बसली इथं तर बसले तर गार्डनमध्ये इथं गार्डनच्या तिथं बाहेर बसलेली होती मी. तर सांगा म्हणतात नाशिकमध्ये शेळ्या नात राहते, कशाने शेळ्या राहतात, शेळ्या राखतात. हे बाबा शेळ्या राखू लागले तर भरपूर शेळ्या. तर म्हणलं बाबा हे शेळ्या तुमच्याच आहेत का? तर म्हणत हो ताई म्हणत माझ्याच येतात म्हणत शेळ्या ह्या. तर मग गार्डनजवळ बसलेली होती. खूप शेळ्याला चारा इकडं चारा जगण्यासाठी आता इकून पळत सुटले इकडं आल्या गार्डनमध्ये चरण्यासाठी. म्हणजे बाहेरून बाहेरून बरं का, अंदरून नाही तर चारायले बंद राहते हे लोक. तर पहा इथं शेळ्या चरत होत्या. तर काही पुढे गेल्या तर शेळ्याची जात तशीच राहते, कुठे बी परपर जातात. तर मग बाबाची फजिता होते. तर बाबाला म्हणलं बाबा किती पळणार याच्या मागं. तर म्हणत काय करत आहे पळतातच. तर काठी घेऊन चालतायत मागं काठी घेऊन चालतायत. पळू पळाल्या तर म्हणत बाबा मी मग चाला येते आहेत म्हणत चालतात पुढे राहतात माझं ध्यान राहायचे. तर असे बोलत होते. तर पायीकडं बेटे घेता पायीकडं चारा किती आहे, भरपूर चारा आहे शेळ्या जगण्यासाठी. तर मग इथं चारल्या गडीभर थोड्या वेळा तर लगेच तिथून निघल्या, लगेच तिकडं पळत सुटल्या. तर शेळ्या कुठे पण तसेच राहतात. आता रिक्षा आमच्या इकडे रिक्षा येतात, इथून पूर्ण बिल्डिंग राहतात.